वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर आणि कपाशी याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. वाशिम जिल्ह्यातील तिसरं महत्त्वाचं हे पीक कपाशीचं आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा होतो. यावर्षी जसं सोयाबीन आणि तुरीला अतिवृष्टीचा फटका बसला, तसंच नुकसान कपाशीचं देखील झालं. आता सद्यस्थितीत जो काही कापूस बाजारात विकण्यासाठी शेतकरी येत आहे, त्यांना केवळ 3,500 पासून ते 5,500 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळताना दिसत आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने जो हमीभाव जाहीर केला तो 7,710 ते 8,110 रुपये प्रति क्विंटल असा आहे. मात्र सद्यस्थितीत CCIचे खरेदी केंद्र वाशिम जिल्ह्यात सुरू झाले नाही. त्यामुळे खाजगी बाजारामध्ये किंवा जे काही खाजगी व्यापारी आहेत ते शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये त्यांचा कापूस खरेदी करत आहे. अगोदरच कपाशीचं पावसानं नुकसान झालं, त्यातच हा कापूस कमी दरानं विकल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. माझ्या समेत काही कपाशी उत्पादक शेतकरी आहेत. मला सांगा दादा, कापसाचंही नुकसान झालं, हो. सोयाबीनचं तर झालं, काय सांग? आम्ही दरवर्षी सोयाबीन पीक पेरायचो. यावर्षी आम्ही कपाशीचं पीक घेतलं. तर त्या सोयाबीनचं पीक तर आमचं खूप पावसामुळे खूप नुकसान झालं. तर राहिलेला कपाशीचं पण आता या पावसाने बरंच नुकसान झालेलं आहे. पण आता जर कापूस वेचलं चालू आहे आणि तो बाजारात न्यायचा, तर बाजारामध्ये खूपच कमी दर मिळत आहे. म्हणजे 3,500 ते 4,500 5,000च्या आतमध्येच दर मिळते. तर आम्हाला ते कापूस विकण्यासाठी CCI दरवर्षी दसऱ्याला मुहूर्त करत असते, पण यावर्षी दसऱ्याला मुहूर्त झालं नाही. आता कापूस कुठं विकावा हा प्रश्न पडला आणि बाजारात तर खूपच दर कमी मिळत आहे. तरी आम्हाला शासनाकडे आम्ही विनंती करतो की शासनाने CCI केंद्र लवकरात लवकर सुरू करावे व आमचे होणारे नुकसान टाळावे. माझ्यासमोर आणखी काही शेतकरी आहेत. दादा, तुझ्याकडे कपाशी आहे, काय सांग? दरवर्षी दसऱ्याला CCI केंद्र चालू होत होते. यावर्षी CCI केंद्र दसऱ्याला चालू झालं नाही. आमचे कपाशीचे याचे चालू आहेत आणि खाजगी इकडे नेलं असता कपाशीला 4,000 3,000 ते 5,000 6,000 पर्यंत भाव मिळत आहेत. त्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे. तर शासनाने CCI केंद्र लवकरात लवकर सुरू करावं. खरंच शेतकऱ्यांची भिस्त होती कपाशीवर आणि कपाशीला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र खुल्या बाजारात कमी दर मिळताना दिसत आहे. आणखी काही शेतकरी आपण त्यांना विचारू. मला सांगा दादा, कपाशीला म्हणजे कापसाला जो बाजारामध्ये जो प्रचंड असा कमी भाव मिळतो, कसं आहे, आता सद्यस्थितीत सोयाबीन पिकामुळं आमचं उत्पादन खर्च सुद्धा निघालेला नाही. एक तर अतिवृष्टीमुळं आमच्या बाकीच्या पिकाचे नुकसान झाले. नदीकाठचे आमचे सर्व पीक गेले. बाहेरच्या जमिनीत जे आम्ही सोयाबीन पेरलं होतं त्यात आमचं उत्पादन खर्च पण निघालेला नाही. एक तर सोयाबीनचाही दर वाढलेला नाहीये. त्यात आमचं पराठीचं जे पीक आहे, कपाशीचं जे पीक आहे, त्या कपाशीच्या पिकात पावसामुळं परत नुकसान झालं. बोंडसड झाली, नंतर पातेगड झाली. त्यात आता जिथं उत्पादन आमचं एकरी 12-15 क्विंटल पर्यंत जायचं होतं ते आता 5-6 क्विंटल पर्यंत आलेलं आहे. म्हणजे त्या पिकाचंही अर्ध उत्पन्न येत आहे आणि त्यात सरकारनं CCI केंद्र अजूनपर्यंत चालू केले नाही. व्यापारी सर्व दर अडून आम्हाला मागत आहेत, दर पाडून मागत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. तरी आमचं सरकारला एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी CCI केंद्र लवकरात लवकर चालू करावे. दादा मला सांगा, तुम्ही पण कपाशी घेतली सोयाबीन सोडून, कापसाला भाव मिळतोय का बाजारात? नाही, कापसाला भाव मिळत नाही. खुल्या बाजारात नेलं तर 4,000च्या वर कापूस कापत नाही. गेल्या वर्षी मला चांगलं उत्पन्न मिळालं कापसाचं. यावर्षी 4 ते 5 क्विंटल कापूस होईल. खुल्या बाजारात नेला तर 4,000 रुपयाने मागू राहिले. शासनाने लवकरात लवकर CCI केंद्र चालू करावं, अशी चांगला भाव मिळेल अशी आमची शेतकऱ्याची विनंती आहे. खरंच कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना जर दिलासा द्यावायचा असेल आणि सरकारनं जो काही हमीभाव जाहीर केला त्याने जर या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर वाशिम जिल्ह्यात जे काही CCI केंद्र आहे ते सुरू करावे अशी मागणी या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली. किशोर बोमाशे, न्यूज लोकमत, धोत्रा, वाशिम.